Welcome back to my YouTube channel Lavez Academy. If you are new to this channel, do subscribe, like and share with your friends. This is the second lecture of Units and Measurement class 11 चालू केलेला आहे आपण. In this lecture we will see conventions for the use of SI units, then parallax method. Parallax method मध्ये खूप किचकट आहे थोडंसं, मुलांना वाटतं, पण असं एक्सप्लेन करतो कायमचं लक्षात राहील. सो फर्स्ट ऑफ ऑल कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ SI युनिट्स म्हणजे काय, तर कन्व्हेन्शन्स याचा अर्थ काय, सिम्पली रूल्स फॉर रायटिंग द SI युनिट्स. SI युनिट्स लिहिताना जे रूल्स आहेत, रेग्युलेशन्स आपल्याला पाळावं लागतात, ते काय आहेत, हे आहेत 8. देर आर 8 कन्व्हेन्शन्स और सिम्पली यू कॅन से दॅट रूल्स. प्रत्येक गोष्ट करायला एक क्रम असतो और प्रोटोकॉल असतो, रूल असतो की बाबा एखादी गोष्ट आपल्याला करायची आहे तर ती त्या पद्धतीनेच करावं लागते. तसंच आपलं SI युनिट्समध्ये कसं फर्स्ट ऑफ ऑल SI units of a physical quantity must be denoted by their symbols. याचा अर्थ काय, फर्स्ट प्रॉपर्टी काय सांगते आपल्याला की फिजिकल क्वांटिटीचे युनिट हे नेहमी सिम्बॉल्सद्वारे दर्शविले जातात, सिम्बॉल्सद्वारे दाखवले जातात. याचाच अर्थ काय, सपोज वी मेजर्ड सम लेंथ मेजर केली तर आपण कसं लिहिणार की बाबा सेंटीमीटर और मीटर. SI युनिट चालू तर सिम्पली तुम्ही मीटरमध्येच लिहिणार आहेत. याचाच अर्थ काय, तुम्ही प्रत्येक वेळेस असं पूर्ण फॉर्म लिहिणार आहेत का, नाही, सिम्पली यू हॅव टू यूज द ओनली सिम्बॉल ओनली. नाव इफ वी आर मेजरिंग द मास ऑफ एनी सबस्टन्स, तर काय येणार आहे त्या ठिकाणी, माससाठी आपण काय यूज करतो, kg. SI सिस्टीममध्ये काय यूज करणार आहे, kg. दिस इज द सिम्बॉल फॉर किलोग्रॅम. याचाच अर्थ काय, SI युनिट्स यूज करताना आपल्याला काय करायचं आहे, ते दे आर रिप्रेझेंटेड बाय देअर सिम्बॉल्स. नाव सेकंड रूल इज, if you are writing those units in their full forms, start with small letter. काय सांगतोय, जर सिम्बॉल्स न लिहायचेत मान्य आहे, इफ यू आर युजिंग द फुल फॉर्म्स, जर फुल फॉर्म लिहायचे असतील तर नेहमी स्टार्टिंग कशाने करायचे, स्मॉल लेटर्स. यू नो दॅट स्मॉल लेटर्स अँड कॅपिटल लेटर्स कसे असतात. सपोज आपल्याला माहिती आहे एखाद्या वस्तूचं नेम आहे, सपोज माझं नाव निलेश, कसं का लिहिणार आहे मी, कॅपिटल NILESH. हा प्रोटोकॉल, हा रूल आहे, आपल्याला माहिती आहे. बट जर फुल फॉर्ममध्ये युनिट्स लिहायचे असतील, हे काय युनिट्स आहेत, युनिट्स लिहिताना नेहमी ते स्मॉल लेटर्सनं स्टार्ट करायचे. दॅट इज, सपोज हा ब्लॉक आहे, ब्लॉकवर 5 न्यूटनचा फोर्स इकडे लागत आहे, पण हे न्यूटन मला फक्त कॅपिटल N न दाखवता पूर्ण स्पेलिंग लिहायचं. तर कसं लिहिणार मी, 5 न्यूटन्स और सिम्पली किती एनर्जी प्रोड्यूस झाली, 100 जूल्स एवढी एनर्जी प्रोड्यूस झाली, 100 जूल्स एवढी एनर्जी. तर ते जूल्स जर फुल फॉर्ममध्ये मला लिहायचं असेल तर कसं स्टार्ट करायचं, स्मॉल लेटर्सने, जूल्स, बस एवढंच आहे. बट सायंटिस्टचे नेम्स हे नेहमी कॅपिटल लेटर्सनेच स्टार्ट करायचे. ह्या तर कॉमन सेन्सची गोष्ट आहे, हे काय सांगायची गरज नाही. सायंटिस्टचं नेम जर सपोज न्यूटन असेल तर कॅपिटल N पासूनच सुरुवात करावी लागणार आहे. जूल्स, सायंटिस्ट, जूल, कॅपिटल J पासूनच सुरुवात करायला लागणार आहे. पण युनिट्स लिहिताना तुम्हाला काय करायचं आहे, स्मॉल लेटर पासूनच स्टार्टिंग करायचे. दिस इज युअर सेकंड रूल. नाउ थर्ड रूल, नेवर यूज प्लुरल फॉर्म्स ऑफ द युनिट. नेवर यूज प्लुरल फॉर्म्स ऑफ द युनिट म्हणजेच काय, 20 न्यूटन ॲक्सेप्टेबल आहे, 20 न्यूटन्स. अजून मोठी क्वांटिटी घेतली, 1000 न्यूटन, त्याला आपण न्यूटन्स म्हणणार नाही आहेत. म्हणजे असं कसं आपण बॅट्स बॉल्स करतो, अनेक बॉल्स असतील, काय प्लुरल फॉर्म वापरतो. पण इथं कितीही मोठी क्वांटिटी आली तरी युनिट्सला प्लुरल फॉर्ममध्ये लिहायचं नाही. दे आर सिम्पली डिनोटेड बाय देअर सिम्बॉल्स ओनली. दिस इज नॉट ॲक्सेप्टेबल. कळतंय, न्यूटन्स लिहायचं, न्यूटन असं ॲक्सेप्टेबल आहे, बट 1000 न्यूटन्स NS प्लुरल फॉर्ममध्ये ते ॲक्सेप्टेबल नाही आहे. दिस इज युअर थर्ड रूल. नाव व्हॉट इज युअर फोर्थ रूल, नेवर यूज फुल स्टॉप आफ्टर युनिट्स. काय करायचं आहे, युनिट्स नंतर आपण काही गडबडीत पूर्ण फिजिक्समध्ये 2 वर्षात वापरणारच आहोत, तरी पण नियम होता, सांगावं लागतं आहे काय, तर नेवर यूज फुल स्टॉप आफ्टर युनिट्स. म्हणजे सपोज मीटर पर सेकंड आहे, स्पीड ऑफ अ कार इज 50 मीटर पर सेकंड. ह्याच्यानंतर मी ही काही फुल स्टॉप यूज करणार का, तर नाही करणार. दिस इज नॉट ॲक्सेप्टेबल. फुल स्टॉप कधीच लावायचं नाही, फक्त काय करायचं, युनिट आहे तसं सोडून द्यायचं, संपला विषय, बस. दिस इज युअर फोर्थ रूल और कन्व्हेन्शन, यू कॅन से दॅट.
फिफ्थ कन्व्हेन्शन, राईट इन ॲप्रोप्रिएट मॅनर. ॲप्रोप्रिएट मॅनर म्हणजेच काय नेमकं सांगतो. वी नो दॅट व्हॉट इज द स्पीड. स्पीडचा फॉर्म्युला काय लहानपणापासून शिकतो आपण 8-9th पासून. तर स्पीड इज इक्वल टू, पाठच करून ठेवला आपण, डिस्टन्स अपॉन टाईम. किती टाईममध्ये किती डिस्टन्स कव्हर केलं त्याचं कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला स्पीड मिळतो. बट त्याला कसं, डिस्टन्सचं युनिट काय असतं मीटर, टाईमचं युनिट काय असतं सेकंड्स. नो, मीटर पर सेकंड मी ह्याला कसं लिहू शकतो, असं लिहू शकतो मीटर, हाय पण म्हणतो ह्याला आपण, पर सेकंड. एक तर आयदर असं लिहू शकतो ऑर मीटर पर सेकंड याचा इंडायसेस काय, डोक्यावर काहीच नाही, ज्याचा कोणच नसतो त्याच्या डोक्यावर कोण असतो नेहमी 1 असतो. एक लक्षात द्या, सपोज मी ए लिहिलं नुसतं इथं, एच्या डोक्यावर काहीच नाही म्हणजे काय, त्याची पॉवर 1 असते नेहमी. जर स्पेसिफाय केलं a⁻², a³, a⁻100, मग काय म्हणणार किंवा त्याचे इंडायसेस वेगळे आहेत. बट ज्याच्या डोक्यावर कोणच नसतं त्याचा कोण असतो 1 असतो, म्हणजेच सेकंड रेज टू काय इथं 1 आहे. आता वी नो दॅट इंडायसेसचे रूल, डिनॉमिनेटरमधनं वर गेला न्यूमरेटरमध्ये a² आहे, पण मला तो जर न्यूमरेटरमध्ये लिहायचा असेल तर मी कसं लिहू शकतो a⁻². इंडायसेस तर काय झालं रेसिप्रोकल झालं, रेसिप्रोकल झाल्यावर काय होतं पॉवर वेगळे होते, चेंज होते, डायरेक्ट इनवर्स होतो. म्हणजे तिथं जर स्क्वेअर असेल तर वर घ्यायचं असेल तर -2 होणार आहे. म्हणजेच ह्याच मीटर पर सेकंडला मी अजून एका वेने लिहू शकतो. कसं लिहू शकतो, किंवा मीटर सेकंड रेज टू -1. मान्य, हे मी लिहू शकतो कधी असं या फॉर्मॅटमध्ये लिहू शकतो, नो डाऊट. बट सपोज अजून एक एक्झाम्पल सांगतो, ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन काय असतं आपलं, व्हॉट इज ॲक्सेलरेशन, रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. काय रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम लिहितो ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन इज इक्वल टू रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी अपॉन टाईम. म्हणजे इट इज द रेशो ऑफ वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. व्हेलॉसिटीचं युनिट आत्ताच बघितलं काय, स्पीड आणि वेलॉसिटीचं युनिट सेमच असतं, मीटर पर सेकंड डिवायडेड बाय, हे झालं फक्त वेलॉसिटीचं. टाईमचं युनिट काय सेकंड. नो, वी नो दॅट, हे दिसताना कसं दिसतंय मला, मीटर पर सेकंड होल डिवायडेड बाय सेकंड. आता हा डिनॉमिनेटर खालच्या डिनॉमिनेटरच्या मल्टिप्लिकेशनमध्ये जातो, बेसिक मॅथमॅटिक्स. सो काय येणार आहे माझा आन्सर, मीटर पर सेकंडचा स्क्वेअर. नो, याला मी कसं लिहू शकतो, सिम्पली मीटर पर असं लिहू शकतो, मीटर हायफन सेकंडचा स्क्वेअर. हे काय झालं मीटर पर सेकंड स्क्वेअर, और आयदर मीटर सेकंड रेज टू -2. काय केलं, सेकंड स्क्वेअर होता, न्यूमरेटरमध्ये घेतला तर काय होणार आहे सेकंड रेज टू -2. इंडायसेसचा इनवर्स होतो. झालं, दिस इज ॲक्सेप्टेबल, दिस इज ऑल्सो ॲक्सेप्टेबल. बट व्हॉट इज नॉट ॲक्सेप्टेबल, मीटर पर सेकंड ही अशी व्हॅल्यू कधीही लिहू शकत नाही. दीज आर द रूल्स. तुम्ही 2 वर्षामध्ये हेच रूल एवढे हातवळणी पडणार आहे तुमच्या, किंवा तुम्हाला आपोआपच हात तुमचा लिहित जाणार आहे. हे असं चुका होणारच नाही आहेत. आपण तसंच शिकायचं आहे. मीटर पर सेकंड आहे तर हे यूज करा, किंवा मीटर सेकंड रेज टू -2 असं लिहू शकता. हे दोन्ही ॲक्सेप्टेबल आहेत. बट असं नाही लिहायचं येड्या वाकण्यासारखं, मीटर पर सेकंड काय, ह्याला अर्थच राहत नाही, मग कळतच नाही कोणाचं डिनॉमिनेटर आणि कोणाचं काय. सो दीज आर द ॲक्सेप्टेबल, म्हणजेच काय, राईट युनिट्स इन ॲप्रोप्रिएट मॅनर. नाव नेक्स्ट रूल, 6th रूल, इफ देअर आर कॉम्बिनेशन्स ऑफ युनिट. कॉम्बिनेशन ऑफ युनिट करताना तुम्हाला त्यांचे सिम्बॉल्सच यूज करायचे आहेत. एकच पूर्ण फॉर्मॅटमध्ये दिलं दुसरा सिम्बॉल यूज केला असं चालणार नाही. इथं एक एक्झाम्पल दिलं, काय दिलंय, हे काय केल्विन आहे, केल्विन, जूल पर kg केल्विन. काय, जूल पर kg केल्विन, दिस इज युअर युनिट. हे ॲक्सेप्टेबल आहे का, तर प्रत्येक युनिट हे त्याच्या सिम्बॉलिक फॉर्मॅटमध्ये फक्त सिम्बॉल यूज केला आहे. मी त्याचा फुल फॉर्म यूज केला का, नाही यूज केला. बट असं जर लिहिलं तुम्ही, एकाचं फुल फॉर्म यूज केला आहे नंतर सिम्बॉल यूज केला आहे, दिस इज नॉट ॲक्सेप्टेबल. कळतं आहे तुम्हाला, यू मस्ट राईट दीज युनिट्स इन देअर सिम्बॉल्स ओनली. मग तिथं कॉम्बिनेशन ऑफ युनिट का असणार, सिंगल युनिट असताना तर आपण सिम्बॉलच लिहिणार आहेत, पण नंबर ऑफ युनिट्स. आता कसं होतं, मीटर पर सेकंडचा स्क्वेअर, तुम्ही हे असंच लिहायचं, सिम्बॉलमध्येच लिहायचं. ह्याला परत असं नाही करायचं, मीटर पर सेकंड स्क्वेअर, एक फुल फॉर्म लिहिला एक सिम्बॉल लिहिला, असं चालणार नाही. हे झालं कॉम्बिनेशन ऑफ युनिट मस्ट बी राईट इन देअर सिम्बॉल्स. हे ॲक्सेप्टेबल आहे, दिस इज नॉट ॲक्सेप्टेबल. नाव
नेक्स्ट पॉइंट, आता प्रिफिक्स बिफोर युनिट्स थोडं सांगतो. IUPAC नेमिंग सिस्टीममध्ये आपण शिकलो होतो प्रिफिक्स, पॅरेंट अँड सफिक्स. काय शिकलो होतो आपण? IUPAC नेमिंग सिस्टीम. केमिस्ट्रीमध्ये जाऊया थोडंसं. प्रिफिक्स, पॅरेंट नेम अँड सफिक्स असं होतं. प्रिफिक्स म्हणजे काय? मेन गोष्टीच्या आधी लागणारी गोष्ट. सफिक्स म्हणजे गोष्टीच्या नावानंतर लागणारी गोष्ट. तसंच सेम युनिट्समध्ये असतं. युनिट्समध्ये कसं चालणार आहे इथं? तर प्रिफिक्स फॉर द युनिट्स. हे काय झालं? प्रिफिक्स फॉर द युनिट्स. आता एक गोष्ट सांगतो. 1 सेकंड, यू नो दॅट 1 सेकंड. त्या 1 सेकंडला थोडंसं मी त्याचे डिवाइड केलं आणि त्याचे तुकडे केले. आणि किती केले? 1000 तुकडे केले. किती? 1000 तुकडे केले. तर ह्याला काय म्हणणार आहे मी? 1 मिली सेकंड और सिम्पली MS यूज करू शकता तुम्ही, मिली सेकंड. दिस इज कॉल्ड ॲज 10⁻³ सेकंड्स. एक गोष्ट सांगतो तुम्हाला, मिली, मायक्रो अँड नॅनो ह्यांच्यातला फरक बघून घेऊयात. फर्स्ट ऑफ ऑल ते सांगतो, नंतर सेकंडकडे येऊयात. मिली मे बी असं स्पेलिंगची काय घेणं नाही आपल्याला. मिली म्हणजे काय? 10⁻³ देन येतं मायक्रो असतं 10⁻⁻6 अँड नॅनो. जे नॅनो पार्टिकल्स असतात आपले, नॅनो पार्टिकल्स काय असतात? 10⁻⁹. दीज आर सम आहेत प्रिफिक्स आहेत, किंवा जे आधी लावले तर त्याची पूर्ण व्हॅल्यू बदलून जाते. हे बघा, ग्रॅम, मिलीग्रॅम, मायक्रोग्रॅम, नॅनोग्रॅम आपण असं पण यूज करू शकतो. किंवा सेंटीमीटर, मिलीमीटर, मायक्रोमीटर अँड नॅनोमीटर असं यूज करू शकतो. इन टर्म्स ऑफ टाईम, आता हे जर मी इन टर्म्स ऑफ टाईम केलं, सपोज दिस इज युअर 1 सेकंड, त्याचे 1000 तुकडे केले म्हणजे डिवायडेड बाय 1000, तर काय येणार आहे? डिवायडेड बाय 1000 याचा अर्थ काय? 1/1000. मग 1000ला मी असं लिहू शकतो 10⁻³ हे बघा, 10⁻³ म्हणजे काय? 1000. कसं काढलं? आता जेव्हा तुम्ही स्क्वेअर करता, 10 स्क्वेअर काय येतं? 10 × 10 दॅट इज 100. आता तिथं जर 3 टाकलं वर, 10चा क्यूब केला तर काय येणार आहे? × 10 म्हणजेच 1000. कळतं आहे? लक्षात येतं आहे? म्हणजे मी ह्या 1000च्या जागी काय लिहू शकतो? 10⁻³ ओके सर, आम्ही लिहिलं 10⁻³ नाव ही 10⁻³ वर लिहायचं असेल मला तर काय येणार आहे? मी इंडायसेसची पॉवर निगेटिव्ह, दॅट इज 10⁻³ सेकंड्स. आलं लक्षात? नो, हे 10⁻³ सेकंड्स म्हणजेच काय म्हणतो ह्याला मी? मिली सेकंड. याचा अर्थ काय? 1 मिली सेकंड इज इक्वल टू 10⁻³ सेकंड्स. आता कन्व्हर्जन फॅक्टर्स थोडेसे इथंच बघून घेऊयात, कारण नंतर प्रत्येक वेळेस वेळ वाया घालवण्यापेक्षा आत्ता थोडंसं बघून घेऊयात. कन्व्हर्जन फॅक्टर्स कसे चालतात? मोठ्या फिजिकल क्वांटिटीचं लहान फिजिकल क्वांटिटीमध्ये कन्व्हर्जन करताना 10ची पॉवर पॉझिटिव्ह असते. सांगतो, 1 किलोमीटर इज इक्वल टू, बेसिक आहे, 1 किलोमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी मीटर्स? थोडंसं मोठं काढतो. 1 किलोमीटर इज इक्वल टू हाऊ मेनी मीटर्स? 1000 मीटर्स. ठीक आहे. हे काय केलं मी? बिगर फिजिकल क्वांटिटी, किलोमीटर ऑब्विसली मोठं आहे मीटरपेक्षा, म्हणजेच बिगर टू स्मॉलर करताना 10ची पॉवर काय लागली बघा? 10⁻³ +3 मीटर येणार आहे. मान्य आहे एवढं? नो. हेच जर मला 1 मीटर इज इक्वल टू हाऊ मेनी किलोमीटर्स पाहिजे असेल, काय? 1 मीटर इज इक्वल टू हाऊ मेनी किलोमीटर? 1 मीटर इज इक्वल टू हाऊ मेनी किलोमीटर्स? काय येणार आहे? हे 1000 इकडे डिवाइडमध्ये घाला तर कसं दिसतंय मला? 1/1000 किलोमीटर्स. नो, 1/1000 आत्ताच कॅल्क्युलेशन केले, त्याला कसं लिहू शकतो मी? 10⁻³ येतं लक्षात? 10⁻³ किलोमीटर्स. आलं? याचाच अर्थ काय? बिगर फिजिकल क्वांटिटीचं कन्व्हर्जन स्मॉलर फिजिकल क्वांटिटीमध्ये करताना 10ची पॉवर पॉझिटिव्ह येते. हे नेहमी प्रत्येक वेळेस थोडंसं प्रॅक्टिस होईपर्यंत वेळ लागेल, पण कळून जाईल तुम्हाला. आणि लहानाचं मोठ्यात कन्व्हर्जन करताना 10⁻⁻, दॅट इज निगेटिव्ह पॉवर येते. बस. नाव आता सफिक्सवरनं आपण कुठं घुसलो, पण ठीक आहे, कन्सेप्ट क्लिअर झाले, जे की 10वीमध्ये आत्तापर्यंत काहीच केलं नाही आपण, करोना बॅच. चला कुठपर्यंत झालं? 1 मिली सेकंड इज इक्वल टू 10⁻³
सेकंड. हे बघा, लहान फिजिकल क्वांटिटीपासून मोठ्यात कन्व्हर्जन झालं, 10ची पॉवर निगेटिव्ह गेली. परत 1 मायक्रो सेकंड इज इक्वल टू 10 टू द पॉवर -6 सेकंड. परत एकदा तेच, लहानाचं मोठ्यात कन्व्हर्जन झालं तर काय झालं, 10ची पॉवर मायनस झाली. आणि मिली म्हणजे नेहमी 10ची पॉवर -3 असते. मायक्रो इज डिनोटेड बाय दिस सिम्बॉल. हे सिम्बॉल अजून एका ठिकाणी बघितलं आपण, कुठं, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्समध्ये. म्यू इज इक्वल टू 10 टू द पॉवर -6 अँड नॅनो, एन सिम्पली स्मॉल एन यूज केलं जातं, नॅनो म्हणजे 10 टू द पॉवर -9. दीज आर द सिम्पली सम ऑफ द फॅक्टर्स. नाव कुठपर्यंत आलं तर मी मायक्रो सेकंडपर्यंत आलं तर. नाव 1 नॅनो सेकंड इज इक्वल टू 10 टू द पॉवर -9 सेकंड. ठीक आहे. आता हे ॲक्सेप्टेबल आहे, इथपर्यंत सगळं ॲक्सेप्टेबल आहे, हे मी असं लिहू शकतो. बट जर 1 मायक्रो सेकंड असेल तर त्याला मी असं नाही लिहू शकत 1 मिली सेकंड. का तर बाबा मिलीचं पण 10 टू द पॉवर -3 येतं. मी अजून एका मिली वापरला तर मी काय येणार आहे, 10 टू द -3 म्हणजे बरोबर 10 टू द पॉवर -6 येणार आहे. असं मी कधीही लिहू शकत नाही. त्याच्यासाठी ॲप्रोप्रिएट त्यांनी डिसाईड केलेले प्रिफिक्स दिलेले आहेत, तेच आपल्याला यूज करायचे आहेत. असं मिक्स झोलमझाल करायचं नाही. किंवा अजून एक सांगतो, 1 नॅनोमीटर इज इक्वल टू 1 नॅनो सेकंड इज इक्वल टू असं नाही लिहू शकत तुम्ही 1 मिली मायक्रो सेकंड. का तर बाबा 1 नॅनोमीटर 10⁻⁹ सेकंड होतं आणि इथं मिली म्हणजे 10⁻⁶ आणि मायक्रो 10⁻⁶ 10⁻⁹ आला. हे इक्वल आहे, त्यामुळे मी हे लिहिणार. असं कधीही पॉसिबल नाही. दीज आर सम रूल्स आणि आपल्याला रूल्सनं चालावं लागणार आहे. जे प्रिफिक्स प्री डिफाईंड केलेले आहेत, वी हॅव टू यूज दोज प्रिफिक्स, नॉट दिस मच, नॉट दिस 1 मिली सेकंड और 1 मिली मायक्रो सेकंड. असं झोलमझाल गपला करायचा नाही. आपलं स्ट्रेट फॉरवर्ड जे दिलं आहे तेच यूज करायचं. नाव अजून एक पुढे जाऊन सांगतो, अजून कमी केलं आपण. हे बघा, 1 मीटर तुम्हाला माहिती आहे, 1 मीटर डिस्टन्स अंदाजे 100 सेंटीमीटर एवढं असतं. 1 मीटर नंतर त्याच्याहून खाली गेलं तर काय येणार आहे, 1 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटरला मी अजून झूम करून बघितलं तर त्याचं कन्व्हर्जन मिलीमीटरमध्ये होतं. मिलीमीटर, त्याचं अजून झूम केलं किंवा अजून बारीक लेवलला गेलो, मायक्रोमीटर, नॅनोमीटर. नाव ह्याच्याहून खाली जायचं असेल मला तर येतं अँगस्ट्रॉम युनिट, विच इज डिनोटेड बाय दिस अँगस्ट्रॉम युनिट, कॅपिटल ए. आणि अँगस्ट्रॉम युनिट म्हणजेच काय असतं, 10 टू द पॉवर -10. नॅनो म्हणजे काय असतं, 10⁻⁹. अजून खाली गेलो, 10ची पॉवर निगेटिव्ह होते. याचाच अर्थ काय, हे बघा, 10ची पॉवर जर -2 असेल तर काय येणार आहे, 0.01. आणि हेच जर 10ची पॉवर -10 झालं तर काय होणार आहे, 0.90. असं 0 0 0 0 0 अप टू 90 अँड 1. म्हणजे 10ची पॉवर जेवढी जास्त निगेटिव्ह तेवढी व्हॅल्यू तुमची छोटी होणार आहे. बस, कन्व्हर्जन फॅक्टर खूप सिम्पल आहे, डोक्यावर घ्यायचं नाही खूप, नाही तर खूप अवघड जातं नंतर. स्ट्रेट फॉरवर्ड सिम्पल करून शिकायचं, लय नाही लोड घ्यायचं. नो, our last convention is simply include hyphen and space bar while writing the units. याचा अर्थ काय, हायफन यूज करा इधर, नाहीतर स्पेस बार यूज करा, पण असं सलग कधीही लिहायचं नाही. म्हणजे काय, मीटर पर सेकंडचा स्क्वेअर, दिस इज ॲक्सेप्टेबल. किंवा मीटर थोडासा स्पेस देऊन रेज टू -2, हे पण ॲक्सेप्टेबल आहे. पण लगेच असं करायचं नाही, मीटर पर सेकंडचा रेज टू -2, हे दिस इज नॉट ॲक्सेप्टेबल. आता काही गडबडीत तुम्ही 2 वर्षात हे असंच लिहिणार आहेत, एवढा काही फरक पडत नाही, पण रूल्स सांगावं लागतात. मीटर सेकंड रेज टू -2 असेल तर आयदर त्याच्यात स्पेस इन्क्लूड करा और आयदर हायफन लावा, बस संपला विषय. दिस आर द सम कन्व्हेन्शन्स फॉर द यूज ऑफ SI युनिट्स. नाव थोडासा ट्रिकी आहे पुढचा पॉईंट, पॅरलॅक्स मेथड, ते बघून घेऊयात. नेक्स्ट पॉईंट इज पॅरलॅक्स मेथड. लेट्स स्टार्ट विथ द पॉईंट पॅरलॅक्स मेथड. आता पॅरलॅक्स मेथड म्हणजे नेमकं काय, ऐकायला थोडंसं किचकट वाटेल, पण सिम्पल भाषेत करून सांगतो. एक पेन पकडा, घ्या आत्ताच लगेच पेन घ्या, असं समोर ठेवा, थोडंसं जवळ घ्या, 25 सेंटीमीटरपर्यंत. एक डोळा झाका, नंतर दुसरा डोळा झाका. बॅकग्राऊंडमध्ये बघा, एकदम फ्लिप करून बघा, सारखे डोळे उघडझाप, एक उघडझाप करून बघा. तुम्हाला पेन असा थोडासा मूव्ह झाल्यासारखा दिसणार आहे. हे कशामुळे होतं आहे तर दिस इज द चेंज ऑफ ॲपरंट पोझिशन ऑफ अ ऑब्जेक्ट. काय सांगतो नीट लक्ष द्या, चेंज ऑफ अ ॲपरंट पोझिशन म्हणजे दिसणारी पोझिशन ऑफ अ ऑब्जेक्ट ड्यू टू चेंज इन ऑब्झर्वर. हे काय झालं,
तर माझ्या डोळ्यांमध्ये थोडंसं डिस्टन्स आहे ना, सपोज वरून असं माझे डोळे आहेत, दिस इज युअर पेन. आता जर हा डोळा मी झाकला, हा डोळा झाकला, मला ऑब्जेक्ट दिसताना इकडून असा दिसणार आहे. देन सेकंड टाईम हा जो डोळा झाकला, मला ऑब्जेक्ट दिसताना इथं असं थोडासा या अँगलमध्ये दिसणार आहे, सर्टन अँगलमध्ये दिसणार आहे. नाव हे जर मी उघडझाप चालू ठेवली तर काय दिसणार आहे, किंवा पेन मला हलताना दिसणार आहे, हलताना असं असं करताना दिसणार आहे. ट्राय करून बघा आत्ताच. तर हे कशामुळे होत आहे, चेंज इन ॲपरंट पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट. इथं आपला ऑब्जेक्ट आहे, सपोज ऑब्जेक्ट ओ. चेंज इन ॲपरंट पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट ड्यू टू चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्झर्वर. पहिल्यांदा हा डोळा बघत होता, नंतर ऑब्झर्वर हा डोळा झाला आहे. आता चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्झर्वरतून झालं आहे. आता एकच गोष्ट दुसरा माणूस बघत असेल, मी बघत असेल, त्यांना बॅकग्राऊंड वेगळं दिसणार आहे ना, त्याला दिसणार आहे तिकडनं दिसणार वेगळं असणार आहे. मी गाडीच्या बॅक एंडला थांबलो आहे, मला गाडी मागणं दिसणार आहे. तो कडेनं बघत असेल गाडी, त्याला कडेची साईड दिसणार आहे. काय आलं गोष्ट. मग ही पॅरलॅक्स मेथड कुठे यूज केली जाते, व्हॉट आर द ॲप्लिकेशन्स ऑफ दिस पॅरलॅक्स मेथड, हेच की काय आहे ते, काय डिस्टन्सेस बिटवीन स्टार्स अँड प्लॅनेट. काय सांगितलं, देअर आर मेनली 2 ॲप्लिकेशन्स. कोणते कोणते सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल, टू मेजर द डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड स्टार्स, ऑर सिम्पली टू मेजर द साईज ऑफ स्टार. किंवा आपल्याला त्या आपण प्लॅनेट अर्थवरून स्टार बघतोय, तर मला त्या स्टारचं ॲक्च्युअल साईज हवी असेल तेही मी मोजू शकतो. साईज म्हणजे काय, त्याचं डायमीटर मोजलं की मला त्याची पूर्ण साईज कळून जाणार आहे. न हे कसं यूज करायचं. आता एवढं तर कळलं की बाबा पॅरलॅक्स मेथडचे 2 यूज आहेत, की वी कॅन मेजर द लॉंग डिस्टन्सेस लाईक डिस्टन्स बिटवीन आवर प्लॅनेट अँड स्टार. नियरेस्ट स्टार कोणता आपला, सन. तर आपण डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड सन म्हणजे आपला अर्थ अँड सन याच मेथडनं मेजर केलेलं आहे. न एक गोष्ट सांगतो, आपल्याला एक्झॅक्ट व्हॅल्यू माहिती आहे डिस्टन्स बिटवीन सन अँड प्लॅनेटची. आता तिथं टेप घेऊन तर मोजत बसलो नव्हतो आपण. प्लॅनेटपाशी एक टेप लावली, सनपाशी टेप घेऊन गेला, अजून सनपर्यंत मार्सपर्यंत जायचं अवघड झाला. सनपर्यंत खूप लांब आहे. मग एवढं लांबचं डिस्टन्स एक्झॅक्टली ॲक्युरेट कसं काय मेजर केलं, विथ द हेल्प ऑफ दिस पॅरलॅक्स मेथड. नो, हाऊ वी यूज दिस पॅरलॅक्स मेथड. पॅरलॅक्स मेथड ही कशी यूज केली जाते बघा. फर्स्ट चालू आपला, टू मेजर द डिस्टन्सेस बिटवीन प्लॅनेट अँड स्टार. नो, सपोज दिस इज युअर अर्थ आहे, दिस इज युअर स्टार सन. पॉईंट एस न दाखवला मी. नो, पॅरलॅक्स मेथडमध्ये जर मी या पॉईंटला मी उभारलो, या पॉईंटला एक्झॅक्ट या पॉईंटला मी उभारलो आहे आणि तिथून मी सनला दिसतोय आणि सनला असं उघडझाप करून बसतोय, मग सनची पोझिशनचं डिस्टन्स किती आहे, खूप लांब असल्यामुळे त्याची पोझिशन जास्त हल्ल्यासारखी दिसणारच नाही आहे. म्हणजे मला ऑब्झर्विंग पॉईंट काय करावं लागतील, थोडेसे लांब न्यावे लागतील. मग ऑब्झर्विंग पॉईंट थोडेसे अजून लांब न्या, म्हणजे एक पोलवरच उभे करा. डायरेक्टली कशावर घेऊन टाका, 2 ऑब्झर्वर घ्या, त्यांना पोलवर उभा करा. म्हणजे एक नॉर्थ पोल, एक आला साऊथ पोलावर. न दोघांच्या हातात फोन द्या, त्यांना म्हणा बाबा किंवा तू एका साईडनं बघ, मी एका साईडनं बघतो. मग ते ऑब्झर्वर कसे बघणार आहेत, नॉर्थ पोलवाला असा बघणार आहे, साऊथ पोलवाला असा बघणार आहे. ड्यू टू दिस 2 ऑब्झर्वर सनपाशी एक अँगल फॉर्म होणार आहे. दॅट अँगल इज डिनोटेड बाय थीटा. अँगल थीटानंच दर्शवला जातो. थीटा इज अ ग्रीक लेटर. खूप लेटर शिकायचे तुम्हाला अजून, थीटा, अल्फा, बीटा, अजून गॅमा, खूप सारे आहेत, भरपूर आहेत. सिग्मा, रो आहे फिजिक्समध्ये 2 वर्षात हेच करायचं आता. नो, these observers subtend an angle theta with the star S. काय आलं, सनसोबत त्यांनी एक अँगल फॉर्म केला. कोणी, एक नॉर्थ पोलवाल्यानं आणि एक साऊथ पोलवाल्यानं. वी नो दॅट द डिस्टन्स बिटवीन दिस 2 ऑब्झर्वर्स म्हणजे नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, आपल्याला डिस्टन्स बिटवीन दिस 2 पोल्स माहिती आहे. रेडियस ऑफ अर्थ किती आहे, 6400 किलोमीटर ही झाली रेडियस. आणि मला इथं ह्यातच हे काय माहिती आहे, काय माहिती आहे इथं दुसरी रेडियस म्हणजे डायमीटर. पूर्ण डायमीटर काढू शकतो, इंटू 2 केलं तर डायमीटर मिळणार आहे. म्हणजेच डिस्टन्स बिटवीन दिस 2 ऑब्झर्वर्स कॅल्क्युलेट करू शकतो का मी, करू शकतो. माहिती आहे आपल्याला कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू आहे. दॅट इज धिस अँड डिनोटेड बाय स्मॉल बी विच इज बेसिस. काय म्हणतो आपण स्मॉल बीला, बेसिस. हळूहळू पचवा जरा, काही अवघड नाही आहे ह्याच्यात. काय झालं आता, हे काय असणार आहे, डिस्टन्स बिटवीन ऑब्झर्वर अँड स्टार. म्हणजेच मी ह्याला कॅपिटल डी देतो. दॅट इज डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड स्टार. नो, बी इज युअर, स्मॉल बी इज युअर बेसिस.
अँड दॅट बेसिस इज डायमीटर ऑफ आवर प्लॅनेट अर्थ. हे काय आपला अर्थ आहे, अर्थ. न गोष्टी कशा चालतात बघा. डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड सन खूप ह्यूज आहे, खूप म्हणजे ट्रिमेंडसली ह्यूज आहे. बट हे बी वाला डिस्टन्स दॅट इज डायमीटर ऑफ अर्थ किती आहे, खूप छोटे, काहीच नाही आहे, निग्लिजिबल आहे त्याच्यासमोर. याचाच अर्थ काय की दिस स्मॉल बी इज व्हेरी 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 स्मॉल, व्हेरी 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 दोनदाच लिहायचं असतं इथिकली, व्हेरी व्हेरी स्मॉल दॅन कॅपिटल डी. का रे बाबा, कॅपिटल डी इज द डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड सन विच इज ह्यूज, खूप जास्त आहे. बट द डायमीटर ऑफ अर्थ इज व्हेरी स्मॉल, म्हणजे ह्याच्यासमोर ती निग्लिजिबलच व्हॅल्यू आहे ना. दॅट इज बी इज लेस दॅन कॅपिटल डी. याचा अर्थ काय, डायमीटर इज व्हेरी निग्लिजिबल इफ यू कन्सिडर द डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड सन. नाउ हे जर असं झालं तर हा अँगल जो येणार आहे तो काय येणार आहे, थीटा येणार आहे. बघा ना, दोन पॉईंट पकडले आणि ते दोन्ही पॉईंट म्हणजे इथं जर मी सनवर उभा आहे, सनवर उभा आहे, अर्थची डायमीटर बघतोय. आता सनवरनं अर्थ किती छोटासा, एकदम छोटासा पॉईंट दिसणार आहे आणि त्या पॉईंटचा पण मला दोन डायमीटर कन्सिडर करायचे. मग असे मी दोन हात घेतले आणि हे म्हणजे काय, दोन डी म्हणजे काय, माझे दोन हात. मग त्यांच्यातलं डिस्टन्स किती होईल, खूप कमी होईल. म्हणजे इथं अँगल प्रोड्यूस होणार आहे, इथं जो अँगल तयार होतोय तो अँगल सबस्टेंड होणार, काय होणार आहे, खूप कमी होणार आहे. हा अँगल काय होणार आहे, खूप स्मॉल. थीटा अँगल काय होणार आहे, खूप स्मॉल प्रोड्यूस होणार आहे. थीटा विल बी व्हेरी स्मॉल. नाउ हा जर थीटा खूप स्मॉल झाला तर मला तो आर्कमध्ये दिसणार आहे का स्ट्रेट लाईन दिसणार आहे. एक लक्ष द्या, मला मान्य आहे किंवा अर्थ काय तुमची स्पेरिकल आहे. मग इथं कसं दिसायला पाहिजे होतं, असं दिसायला पाहिजे होतं, मान्य आहे मला, नो डाऊट. बट हे थीटा एवढं स्मॉल आहे, एवढं स्मॉल आहे. आता जर अर्थ घेतली आणि मी या एवढ्याच पार्टला एकदम एक्स्ट्रीमली झूम इन करत गेलो तर मला ही कशी दिसणार आहे, स्ट्रेट लाईन दिसणार आहे ना. ही काय दिसणार आहे मला, स्ट्रेट लाईन. म्हणजे हा जो कर्व होता तो मला कसा दिसायला लागला, नंतर स्ट्रेट लाईन सारखा दिसायला लागला. नाउ आपण एक प्लेन अँगलमध्ये प्रॉपर्टी शिकलोय. प्लेन अँगल काय होता, थीटा इज इक्वल टू प्लेन अँगल वॉज द रेशो ऑफ लेंथ ऑफ आर्क इज इक्वल टू रेशो ऑफ लेंथ ऑफ आर्क, म्हणजे हे एल डिवायडेड बाय रेडियस. दिस वॉज अवर प्लेन अँगल. ह्याचाच इथं करायचं आहे. जी आर्क आहे, आता हे अँगल छोटा असल्यामुळे मला ती झूम इन करत घेतल्यामुळे मला हे काय दिसतंय, एका स्ट्रेट लाईन सारखं दिसतंय. दॅट्स वाय हे आर्क लेंथ मी काय म्हणू शकतो, इज इक्वल टू बेसिस दॅट इज स्मॉल बी. बरोबर आहे, मान्य. दॅट इज थीटा इज इक्वल टू काय सांगितलं होतं, बेसिस अपॉन डिस्टन्स. रेडियस म्हणजेच काय येणार आहे, कॅपिटल डी, म्हणजेच काय येणार आहे, बी बाय डी. अजून एक बघा, इथून पण सांगू शकतो मी. सपोज जर तुमचा डिनॉमिनेटर वाढला, एखादं न्यूमरेटर फ्रॅक्शन आहे, तुमच्याकडे एक फ्रॅक्शन आहे बघा, 1/2 मोठं का 1/7 मोठं वाटतं आपल्याला, 1/7 मोठं असेल. पण असं गृहीत धरा, एक चॉकलेट आहे, दोघात वाटायचं आहे, मोठे मोठे पिक्सेस मिळतील. पर्क असले आपली मंच किंवा पर्क 5 रुपयाची मोठी लांबडी कांडी मिळते, तर त्याला 2 तुकडे केले तर बऱ्यापैकी मिळणार आहे. पण इथंच काय केलं, 1/7 म्हणजेच एकाच त्या मंच चॉकलेटचे 7 तुकडे केलेत. 7 तुकडे करत असेल मी तर काय होणार आहे, 7 तुकडे केल्यावर खूप खूप छोटीशी व्हॅल्यू येणार आहे. याचाच अर्थ काय, डिनॉमिनेटर इन्क्रीजेस देन ओव्हरऑल व्हॅल्यू डिक्रीजेस. ह्याचा डेसिमल पॉईंटमध्ये अजून कमी येणार आहे. म्हणजेच बी बाय डी दॅट इज डायमीटर ऑफ अर्थ डिवायडेड बाय डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड सन. ह्यांचा फ्रॅक्शन जर मी कॅल्क्युलेट केला, खूप 0.0000 असं काहीतरी व्हॅल्यू येईल. म्हणजे हा थीटा काय झाला, स्मॉल झाला. बट वी हॅव टू कॅल्क्युलेट द कॅपिटल डी. सो याच फॉर्म्युल्यावरनं इम्प्लिमेंट करून मी काय लिहू शकतो, कॅपिटल डी इज इक्वल टू बी डिवायडेड बाय थीटा. दिस इज द फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग द डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड सन. दिस इज द ॲप्लिकेशन ऑफ पॅरलॅक्स मेथड. न कसं बघितलं पहिल्यापासून, सन खूप लांब अंतरावर होता. डायमीटरवर 2 माणसं उभी केली मी, नॉर्थ पोलला, साऊथ पोलला. आणि लाईन जॉईनिंग बिटवीन देम इज स्मॉल बी दॅट इज बेसिस. अँड दिस कॅपिटल डी इज डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड सन. नो वी नो दॅट की बाबा ही जी व्हॅल्यू आहे, बी इज व्हेरी लेस दॅन
कॅपिटल डी, म्हणजे खूप छोटीशी व्हॅल्यू आहे. डायमीटर त्या सन आणि अर्थच्या डिस्टन्सपेक्षा खूप छोटं होतं, म्हणून ही काय झाली, निग्लिजिबल व्हॅल्यू झाली. म्हणजे ह्याचा जो फ्रॅक्शनचे आन्सर काय येणार आहे, खूप छोटासा थिटा मिळणार आहे. हा थिटा काय झाला, व्हेरी व्हेरी स्मॉल. नो, थिटा जर स्मॉल होत असेल तर माझा अँगल हा काय झाला, खूप स्मॉल झाला. मग पूर्ण सर्कलवर एक छोटासा अँगल मी तयार केला तर मला हे काय दिसणार आहे, हे आर्क न दिसता मला ते स्ट्रेट लाईन दिसणार आहे. आर्क न दिसता हे बघा, हे सपोज दिस इज युअर आर्क, पण ते आर्क न दिसता मला काय दिसणार आहे, एक स्ट्रेट लाईन दिसणार आहे. खूप एकदम मिनिमम चेंज, मिनिमलिस्टिक चेंज आहे त्याच्यात. सो मी काय म्हणणार की बाबा दिस इज नॉट आर्क, दिस इज अ स्ट्रेट लाईन. बरं, प्लेन अँगलमध्ये शिकलो, थिटा इज द रेशो ऑफ काय असतं, लेंथ ऑफ आर्क टू द रेडियस, म्हणजे बी बाय डी. थिटा इज इक्वल टू बी बाय डी, बट वी हॅव टू कॅल्क्युलेट कॅपिटल डी, दॅट इज द डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड सन. काय आलं मग, स्मॉल बी बाय थिटा. थोडंसं हळू जातोय का तर प्रत्येकाला पचायचं अवघड असतं. दॅट इज डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड सन इज बी बाय डी, दॅट इज बेसिस, दॅट डायमीटर ऑफ अर्थ डिवायडेड बाय थिटा. ह्याच्यावरचे प्रॉब्लेम पण बघू, सॉल्ड एक्झाम्पल, म्हणजे कन्व्हर्जन फॅक्टर्स पण क्लिअर होऊन जातील. नऊ, अजून एक गोष्ट, दिस थिटा, हा थिटा अँगल आहे. अँगल आपण दोन वेगवेगळ्या युनिट्समध्ये मेजर करू शकतो, आयदर रॅडियन और डिग्री. कोणत्या ह्याच्यात यूज केलं पाहिजे, व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ थिटा, दॅट इज अँगलचं एसआय युनिट काय असतं. एसआय युनिट ऑफ अँगल और अँगल आर ऑलवेज मेजर्ड इन रॅडियन. लक्षात ठेवायचं, अँगल्स आर ऑलवेज मेजर्ड इन रॅडियन. हे झालं असेल तर याचा स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. नाव थोडेसे कन्व्हर्जन फॅक्टर्स सांगून देतो किंवा नेमक्या गोष्टी कशा चालतात. हा जो थिटा आहे, दॅट थिटा इज ऑलवेज मेजर्ड इन रॅडियन्स. एसआय युनिट ऑफ अँगल इज रॅडियन. नाव कन्व्हर्जन फॅक्टर्स प्रिव्हियस लेक्चरमध्ये झालेत, तरी पण एकदा क्विक रिव्हिजन मारूयात. 1 रॅडियन, पहिले डिग्री घेऊ म्हणजे तसंच लक्षात राहील. चलो, 1 डिग्रीचं कन्वर्जन, इफ यू हॅव टू कन्वर्ट डिग्री इंटू रॅडियन देन 1 डिग्री इज इक्वल टू पाय बाय 180. काय सांगितलं, पाय बाय 180 रॅडियन. हा रूल्स आहे, फॉर्म्युलाच आहे. काय फॉर्म्युला सांगतो आपल्याला की बाबा 1 डिग्री इज इक्वल टू पाय बाय 180 रॅडियन. वी नो दॅट पायची व्हॅल्यू किती आहे, 3.14 डिवायडेड बाय 180. नाव डिनॉमिनेटर मोठा आहे म्हणजे पॉईंटमध्ये जाणार आहे. व्हॅल्यू काय येते इथे, 1.7 इंटू 10 टू द पॉवर -2 रॅडियन्स. याचा अर्थ काय, 1 डिग्री इज इक्वल टू 1.7 इंटू 10 टू द पॉवर -2 रॅडियन्स. नाव आय हॅव टू कन्वर्ट 1 रॅडियन इंटू डिग्री. 1 रॅडियन इंटू हाऊ मेनी डिग्रीज. काय करावं लागेल, फक्त इकडे गेल्यावर हे उलटं येईल. दॅट इज 180 डिवायडेड बाय पाय. 180 डिवायडेड बाय पायची व्हॅल्यू काय, 3.14. ह्याचं कॅल्क्युलेशन करून बघा, 57.29 डिग्रीज. हे मिळणार आहे तुम्हाला रॅडियनचं डिग्रीजमध्ये. काय काय झालं, 1 डिग्री इज इक्वल टू 1.7 इंटू 10 टू द पॉवर -2 रॅडियन्स. 1 रॅडियन इज इक्वल टू 57.29 डिग्रीज. कसं कन्वर्जन केलं, डिग्रीचं रॅडियन पाय बाय 180, रॅडियनचं डिग्री 180 अपॉन पाय. संपला विषय. नो, आता थोडंसं पुढे जाऊयात, थोडीशी किंचित कॉम्प्लेक्सिटी लेवल वाढूयात. 1 डिग्री इज इक्वल टू किती मिनिट्स असतात, काय सांगतो लक्ष द्या. 1 डिग्री इज इक्वल टू हाऊ मेनी मिनिट्स, 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट्स. हे बघा, डोक्यावर जर एकच डॅश असेल तर मिनिट असतं, आणि त्याच डोक्यावर जर 2 डॅश असतील तर ते सेकंड्स असतं. दीज आर इंटरकनेक्टेड. डिग्रीज म्हणजे 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट्स असतात, अँड 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंड्स असतात. कळतं आहे, खूप सिम्पल आहे, काही गडबड करायची नाही. नो बघा, बट हे तर 60 मिनिट आहे. मला जर 1 मिनिट कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय करावं लागेल, 1 मिनिट इज इक्वल टू काय, 1 डिग्री डिवायडेड बाय 60. हे इकडे येणार आहे. नाव 1 डिग्री म्हणजे किती रे बाबा, आपल्याकडे रॅडियन्समध्ये, सगळं रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. 1 मिनिट इज इक्वल टू हाऊ मेनी रॅडियन्स, हे कॅल्क्युलेट करतो आपण. नाव 1 डिग्री इज इक्वल टू 1.7 इंटू 10 टू पॉवर -2 रॅडियन डिवायडेड बाय 60. करा कॅल्क्युलेशन, तुम्हाला काय मिळेल, 2.9 इंटू 10 टू द पॉवर -4 रॅडियन्स.
दिस इज द कॅल्क्युलेशन फॉर, येऊन जाईल, काही एवढं काही अवघड नाही आहे, फक्त कन्वर्जन फॅक्टर्स आहेत, डोक्यात बसवायचं नाही, फक्त हे लक्षात ठेवा, पाय बाय 180 आणि 180 आपण पाय, थोडंसं हे कॉम्प्लेक्सिटी आहे. अजून जर कोणाला अभ्यास चांगला करायचा असेल हे पण करू शकता. नो 1 मिनिट इज इक्वल टू 2.9 इंटू 10⁻⁻4 रॅडियन्स. आता 1 सेकंड इज इक्वल टू किती, हे किती आलं आपलं, हे थोडंसं रब करतो मी. 1 मिनिट इज इक्वल टू किती आलं आहे, 2.9 इंटू 10⁻⁻4 radians. Now we have to calculate 1 second is equal to how many radians, but we know that की बाबा एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात, 1 minute is equal to 60 seconds, but we have to calculate 1 second, म्हणजेच काय येईल, 1 मिनिटच्या divided by 60, that is 2.9 into 10⁻⁻4 divided by 60 is equal to, ह्याची व्हॅल्यू जर कॅल्क्युलेट केली तर 4.8 into 10⁻⁻6 radians. These are some conversion factors. प्रिव्हियस लेक्चरमध्ये ह्यामुळेच घेतलं नव्हतं, कारण ह्या लेक्चरमध्ये जर सॉल्व प्रॉब्लेम झाले तर ते बघून घेऊया. These are some conversion factors. कळतंय, आलं लक्षात, डाऊट असेल कमेंट सेक्शन. बस थोडासा क्रम चुकला आपल्याला, पहिल्यांदा लॉग टेबल घ्यायचा होता, ह्याच्यानंतरचं तेच लेक्चर असणार आहे. बेसिक मॅथमॅटिक्स फॉर फिजिक्स, नीट, JEE, MHT, CET साठी लागणारं बेसिक मॅथमॅटिक्स, त्याच्यातमध्ये लॉग टेबल उरकून घेऊयात. ना दीज आर सम कन्वर्जन फॅक्टर. हे काय केलं आता, वी कॅल्क्युलेटेड कॅपिटल D. किती आलं तर कॅपिटल D, थीटा डिवायडेड बाय B, असं काहीतरी आलं होतं. सॉरी थीटा इज इक्वल टू काय होता आपला, थीटा इज इक्वल टू बेसिस डिवायडेड बाय कॅपिटल D, देन कॅपिटल D इज इक्वल टू B बाय थीटा. म्हणजेच वी टिल नाव वी कॅल्क्युलेटेड द डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड सन, म्हणजे प्लॅनेट अँड सनच्या मधलं डिस्टन्स कॅल्क्युलेट केलं आहे. डिस्टन्स बिटवीन सन, डिस्टन्स मोठे डिस्टन्सेस कॅल्क्युलेट केलेत मी. कॅपिटल D इज इक्वल टू B बाय थीटा. नाव वी हॅव टू कॅल्क्युलेट द, काय कॅल्क्युलेट करायचं पुढं, इफ वी हॅव टू कॅल्क्युलेट द साईज ऑफ, काय करायचं आहे, साईज ऑफ अ प्लॅनेट. बघा नाव कसं करू शकतो. सपोज वी आर स्टँडिंग ऑन अ अर्थ, काय, वी आर स्टँडिंग ऑन अ अर्थ, नाही थोडीशी इज्जत देऊ, कॅपिटल E लिहूयात, कॅपिटल E, अर्थ, अँड वी आर सीइंग द मून. मून बघतोय आपण, कुठून बघतोय, ह्या पॉईंटवरनं बघतोय. या पॉईंटवरनं मूनचे दोन्ही डायमीटर्स बघितले, ठीक आहे, दोन्ही डायमीटर्स बघितले. मग ज्या ऑब्झर्वर असणार आहे या पॉईंटला, ऑब्झर्वर सपोज दिस इज पॉईंट P, या पॉईंटला काय सबस्टेंड होणार आहे रे बाबा, अँगल सबस्टेंड होणार आहे. दिस इज द डिस्टन्स कॅपिटल D, दिस इज द B. आलं लक्षात. काय कॅल्क्युलेट करायचं आहे, वी हॅव टू कॅल्क्युलेट द साईज ऑफ प्लॅनेट, म्हणजे हे काय होतं आपला मून. मूनचं आपण साईज डिटरमाइन करतोय, साईज डिटरमाइन करतोय याचा अर्थ काय, डायमीटर चेक करतो. डायमीटर कॅल्क्युलेट कसं करू शकतो, वी नो दॅट, काय वी नो दॅट, की बाबा थीटा इज इक्वल टू, आत्तापर्यंत काय शिकलो होतो, बाय प्लेन अँगलच्या थेरीनुसार थीटा इज इक्वल टू लेंथ ऑफ आर्क डिवायडेड बाय रेडियस ऑफ सर्कल. मग हा जर सर्कल असेल, हे छोटीशी आर्क असेल, तुम्हाला ती स्ट्रेट लाईन सारखी दिसणार आहे. दॅट्स वाय B बाय कॅपिटल D. बट वी हॅव टू कॅल्क्युलेट B, स्मॉल b इज इक्वल टू थीटा इंटू D. बस संपला विषय. ह्यावरून तुम्ही काय कॅल्क्युलेट करू शकता, साईज ऑफ अ प्लॅनेट, साईज ऑफ एनी स्टार, काही कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही. जवळचे ऑब्जेक्ट बघितल्यावर असं जरा दिसतं, अँगल पडू शकतो मध्ये, लांबचा सन बघताना अँगल पडणार नाही आहे. दीज आर द, हे कशानं आपण ऑब्झर्वर काय करणार आहे, नेकेड आईजनं बघण्यापेक्षा टेलिस्कोप यूज करू शकतो. काय करायचं, टेलिस्कोपला काय असतं मध्यभागी, जर तुम्ही स्नायपरचे पिक्चर बघितलं असेल तर काय मध्ये क्रॉस वायर असतो. क्रॉस वायरनं काय करायचं, सपोज दिस इज युअर मून, क्रॉस वायर पहिल्यांदा एकदा या पॉईंटला आणायची, नंतर या पॉईंटला आणायची. म्हणजे मेजरमेंट करताना तुमच्या व्हॅल्यू, त्या टेलिस्कोपवर व्हॅल्यूज असतात, मिनिट्स, डिग्री, सेकंड्समध्ये, त्या व्हॅल्यू चेंज होणार आहेत. मग तो जो डिफरन्स येणार आहे त्याच्यावरून मी ह्या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करू शकतो. थीटा अँगल मिळतोय, डिस्टन्स माहिती आहे, तर साईज ऑफ अ प्लॅनेट सुद्धा आपण कॅल्क्युलेट करू शकतो बाय यूज ऑफ दिस पॅरलॅक्स मेथड. These are the two applications of parallax method. Now, सॉल्ड एक्झाम्पल पण बघून घेऊयात, म्हणजे कन्वर्जन फॅक्टर.
Now let's solve some solved example from on page number 4 and 5. But first of all, एवढे थोडेसे मोठमोठे आपल्याला मेजरमेंट्स बघायचे आहेत. त्याच्यासाठी मोठ्या क्वांटिटीज कोणत्या यूज केल्या जातात ते एकदा सांगतो. 1 लाईट इयर, ओके. 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट, 1 पारसेक. आता काय आहे नेमकं? CET मध्ये कुठल्या तरी जुन्या काळात विचारलं गेलं होतं की 1 लाईट इयर इज द युनिट ऑफ डिस्टन्स, टाईम, स्पीड, नन ऑफ दिस. कशाचं आहे नेमकं तर सांगतो. 1 लाईट इयर म्हणजेच डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन अ 1 इयर. आता परत एकदा सांगतो, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लाईट इन अ 1 इयर म्हणजेच काय झालं, दिस इज द युनिट ऑफ डिस्टन्स. कळतंय का? लाईट किती स्पीडनं जाते रे बाबा? 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. दिस इज द स्पीड ऑफ लाईट. नाव हा स्पीडनं किती टाईममध्ये, तर डिस्टन्स, हे बघा, स्पीड इज इक्वल टू काय असतं? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स अपॉन टाईम. आता मला स्पीड माहिती आहे, टाईम किती आहे? 1 इयर. म्हणजे 1 इयरचं काय करावं लागेल तुम्हाला? 365 डेज इंटू 25 आवर्स इंटू 60 मिनिट्स इंटू 60 सेकंड्स. पूर्ण यामध्ये कन्वर्जन होऊन जाईल तुमचं. आणि जे फायनल आन्सर मिळेल तुम्हाला, खूप ह्यूज व्हॅल्यू मिळणार आहे. अँड दॅट व्हॅल्यू इज द डिस्टन्स ऑफ लाईट दॅट कवर्ड इन अ 1 इयर. दॅट इज 1 लाईट इयर. त्याची व्हॅल्यू बुकमध्ये दिलेली आहे तुम्हाला कॅल्क्युलेट करून आधीच. तर त्याची व्हॅल्यू येते तुमची 1 लाईट इयर इज इक्वल टू 9.46 इंटू 10⁻15 मीटर्स. खूप ह्यूज व्हॅल्यू येते सगळ्या. नेक्स्ट 1 अँगस्ट्रॉम युनिट. अँगस्ट्रॉम युनिट म्हणजेच काय? अँगस्ट्रॉम युनिट एक स्टँडर्ड आहे. पण कुठलं स्टँडर्ड आहे? दॅट इज द डिस्टन्स बिटवीन सन अँड अवर अर्थ. दिस इज द डिस्टन्स बिटवीन सन अँड अवर अर्थ. त्यालाच काय म्हणतो आपण? अँगस्ट्रॉम युनिट. आणि त्या अँगस्ट्रॉम युनिटची व्हॅल्यू काय दिलेली आहे इथं बुकमध्ये? 1.4 इंटू 10⁻11 मीटर्स. नाव 1 पारसेक. 1 पारसेक म्हणजे काय नेमकं? परसेक इज सिम्पली पॉईंट फ्रॉम वेअर. सांगतो नीट आहे का? पॉइंट फ्रॉम वेअर इट सबस्टेन्स अँड अँगल ऑफ 1 सेकंड विथ द 1 अँगस्ट्रॉम युनिट. याचाच अर्थ काय? 1 अँगस्ट्रॉम युनिट एवढा असेल, सपोज 1 अँगस्ट्रॉम युनिट. नाव एक पॉईंट असा पॉईंट आहे जिथून ते 1 अँगस्ट्रॉम युनिटला एका सेकंदाचा अँगल सबस्टेन करत आहे. त्याला त्या डिस्टन्सला, म्हणजे ह्या डिस्टन्सला काय म्हणणार आहे तुम्ही? 1 पर सेक. काय सांगितलं? इट इज द पॉईंट फ्रॉम विच द डिस्टन्स इट सबस्टेन्स अँगल ऑफ 1 सेकंड फॉर 1 अँगस्ट्रॉम युनिट. आणि त्यालाच काय म्हणणार आहे? पारसेक. आणि त्याची व्हॅल्यू सगळ्यात जास्त आहे आय गेस 3.08 इंटू 10⁻16 मीटर्स. ह्या काहीच्या थोड्याशा व्हॅल्यू आहेत. 1 अँगस्ट्रॉम युनिट सगळ्यात स्मॉल असतं, त्याच्याहून मोठं असतं ते लाईट इयर असतं, त्याच्यापेक्षा मोठं काय असतं? 1 परसेक असतं. या सगळ्या गोष्टी आहेत. नाव आता या सॉल्ड एक्झाम्पलकडं. कळतच नाही मुलांना की काय दिलं आहे काय नाही, कन्वर्जन फॅक्टर काय करायचे. फर्स्ट सॉल्व एक्झाम्पल फ्रॉम युअर 11th टेक्स्टबुक. हिअर इट इज. इथे येऊन जाईल. द स्टार इज 5.5 लाईट इयर्स अवे फ्रॉम द अर्थ. हाऊ मच पॅरलॅक्स इन आर्क सेकंड विल इट सबस्टेन वेन व्ह्यूड फ्रॉम 2 ऑपोजिट पॉईंट्स अलॉंग द ऑर्बिट ऑफ अर्थ. नाव कसं कसं दिलं ते बघून घ्या पहिलं. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड द सन अँड अर्थ दिलं आहे? नाही. काय दिलं आहे? एकच मिनटं. स्टार, एक समथिंग स्टार आहे आणि तो सनपासून किती लांब आहे ते डिस्टन्स दिलेलं आहे 5.5 लाईट इयर्स. ठीक आहे, काही इशू नाही. 5.5 लाईट इयर्स मीन्स वी हॅव गिवन दॅट कॅपिटल डी ची व्हॅल्यू दिलेली आहे मला. अँड वी हॅव टू कॅल्क्युलेट द पॅरलॅक्स. पॅरलॅक्स कॅल्क्युलेट करायचा, याचा अर्थ काय करायचं आहे? थिटा कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला. आणि थिटा कॅल्क्युलेट करायचाच आहे, पण तो थिटा आर्क सेकंडमध्ये कॅल्क्युलेट करायचा आहे. काय करायचं आहे? आर्क सेकंडमध्ये. सांगतो पुढं कॅल्क्युलेशन केल्यावर. आर्क सेकंडमध्ये कन्वर्जन फॅक्टर कसा येतो? नो. अजून काय काय गोष्टी दिलेल्या आहेत बस. अँड द डिस्टन्स बिटवीन, हां, आणि फिगर पण दिलेली आहे तुम्हाला खाली. फिगरमध्ये काय दिलं आहे की या सेंटरपासून
1 अँगस्ट्रॉम युनिट एवढं डिस्टन्स आहे, 1 अँगस्ट्रॉम युनिट एवढं डिस्टन्स आहे. म्हणजे मी पकडू शकतो की बाबा हे काय असणार आहे, आपला अर्थचं ऑर्बिट आहे. अर्थ ऑर्बिट आहे, अर्थचं हे नाही आहे, हे बघा अर्थचे इक्वेटर्स नाही आहेत, हीच अर्थ ऑर्बिट करताना काय करताना, ऑर्बिट करताना ह्या स्टार भोवती ती अर्थ ऑर्बिट करताना किती डिस्टन्स येणार आहे ते दिलं आहे मला, किती 1 अँगस्ट्रॉम युनिट. मग त्याचं काय असणार आहे, रेडियस असणार आहे. ऑर्बिटिंग डिस्टन्स काय, रेडियस त्याचं 1 अँगस्ट्रॉम युनिट. नाव मग हे टोटल डायमीटर किती झालं रे बाबा, टोटल डायमीटर होणार आहे आपला 2 अँगस्ट्रॉम युनिट्स. नाव आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं होतं, हां ऑर्बिट ऑफ अ सन, ऑर्बिट ऑफ अर्थ अराउंड द सन दिलं आहे. इथं सन आहे आपला, इथं स्टार आहे. दिस इज द ऑर्बिटिंग पाथ ऑफ द अर्थ, म्हणजे अर्थ या पॉईंटपासून या पॉईंटला अराउंड द सन ऑर्बिट करते आणि डिस्टन्स मला माहिती आहे 1 अँगस्ट्रॉम युनिट, 1 अँगस्ट्रॉम युनिट. दॅट इज द डायमीटर. म्हणजेच मला स्मॉल बी, हे जे टोटल डिस्टन्स आहे स्मॉल बी किती मिळणार आहे, 2 अँगस्ट्रॉम युनिट. नाउ बट वी हॅव टू कॅल्क्युलेट द थीटा. वी नो दॅट प्लेन अँगलच्या थेअरीनुसार थीटा इज इक्वल टू काय असतो, आर्क लेंथ डिवायडेड बाय कॅपिटल डी, म्हणजेच बी डिवायडेड बाय डी. टाका व्हॅल्यू, या इकडे आता ते इज्जतीतलं हिस्सा असेल तर लिहून घेऊ शकता, गिवन वगैरे काय दिलं काय नाही ते तुम्हाला एक्सप्लेन करून दिला प्रॉब्लेम काय झाला नेमका. थीटा कॅल्क्युलेट करायचा आहे, बी दॅट इज तो बेसिस काय होता आपला 2 अँगस्ट्रॉम युनिट, म्हणजे तिथे लिहू शकतो 2 अँगस्ट्रॉम युनिट डिवायडेड बाय कॅपिटल डी, म्हणजे डिस्टन्स बिटवीन स्टार अँड अर्थ किती आहे 5.5 दिले लाईट इयर्स. ना आता हे पहिल्यांदा कन्वर्जन फॅक्टर करावं लागतील. हे काय SI युनिट नाही आहे, SI युनिट मीटरच असतं आपलं. 2 इंटू आता अँगस्ट्रॉम युनिट, अँगस्ट्रॉम युनिट म्हणजे किती असतं आपलं 1.4 इंटू 10 to the power 11 मीटर्स डिवायडेड बाय लाईट इयर म्हणजे किती आहे 5.5 इंटू 1 लाईट इयर असे किती आहेत 5.5, म्हणजे मल्टिप्लाय करावं लागेल. 1 लाईट इयर इज इक्वल टू किती असतं 9.4 इंटू 10 to the power 15 मीटर्स एवढं असतं. नो ह्याचं कॅल्क्युलेशन करून घ्या. असल्या कॅल्क्युलेशनमध्ये काय करायचं, न्यूमरिकल व्हॅल्यूज पहिल्यांदा कॅल्क्युलेट करायच्या आणि हे सेपरेटली कॅल्क्युलेट करायचं. नाव 10⁻11 आहे इंटू हे 10⁻15 वर गेल्यावर काय होईल 10⁻−15, म्हणजेच हे काय येणार आहे व्हॅल्यू आपली आता 10⁻⁴. ह्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा, तुम्हाला समथिंग व्हॅल्यू मिळून जाईल. नाव हीच व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्यानंतर कॅल्क्युलेशन तुम्ही घरी करू शकता होमवर्कमध्ये. आधीच व्हिडिओचं टायमिंग खूप जास्त झालेलं आहे. 5.76 इंटू 10 to the power -6. -6 का आला तर कन्वर्जन -4 होता, -6 का आला तर पॉईंट शिफ्ट केला असेल आपण नंतर. हे झालं तुमचं 1 मिनटं रॅडियन, बरोबर आहे. काय झालं थीटा, थीटा तर मला रॅडियनमध्ये मिळतो आता, का तर आपलं SI युनिटमध्ये कन्वर्जन केलं तर मला SI युनिटच मिळणार आहे आणि थीटाचं SI युनिट आहे असतं रॅडियन. नाउ वी हॅव टू कॅल्क्युलेट द आन्सर इन आर्क सेकंड. आपल्याला कशात करायचं आहे, आर्क सेकंडमध्ये आन्सर कॅल्क्युलेट करायचं आहे. मग कसं करावं लागेल कन्वर्जन फॅक्टर. नाउ रॅडियन आहे तसं आर्कमध्ये कन्वर्जन करायचं आहे, मग काय करावं लागणार आहे आपल्याला डिग्री, दॅट इज ते 1 डिग्री इज इक्वल 1 रॅडियन इज इक्वल टू किती होतं 57.2 57.2 इंटू आता मला माहिती आहे 1 डिग्री इज इक्वल टू हाऊ मेनी मिनिट्स असतं 60 मिनिट्स असतं आणि 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड्स असतं. म्हणजेच मला या रॅडियनला आर्क सेकंडमध्ये कन्वर्ट करताना ह्याला काय करायचं आहे आर्क सेकंडमध्ये कन्वर्ट करताना काय करावं लागेल 5.76 इंटू 10 to the power -6 आहे तसं इंटू रॅडियनचं कन्वर्जन होतं आर्क सेकंडमध्ये, म्हणजे पूर्ण टोटल एकदम निस्तनाभूत करायचं रॅडियनमध्ये डिग्री मिनिट सेकंड सगळंच, म्हणजे 57.2 इंटू 60 इंटू सरक करतो आहे इंटू 60 आलं का, असं आलेलं आहे. ही व्हॅल्यू कुठली होती रॅडियनची. रॅडियनचं आर्क सेकंडमध्ये कन्वर्जन कसं केलं आपण, आर्क सेकंडमध्ये कन्वर्जन करताना डिग्री मिनिट सेकंड पूर्णपणे कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. दॅट्स वाय मी हे कन्वर्जन फॅक्टर यूज केलं. हे काय 1 डिग्री टू रॅडियन करताना 1 रॅडियन टू 1 डिग्री करताना नंतर 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट असतं म्हणून हे 60 आलं आणि एका मिनिटामध्ये 60 सेकंड्स असतं. दॅट्स वाय दिस. नाव ह्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही होमवर्कमध्ये करू शकता. 1.186 असा आन्सर मिळतं आहे आपल्याला आर्क सेकंड. आर्क सेकंड दिस इज द व्हॅल्यू ऑफ थीटा, दॅट इज पॅरलॅक्स कॅल्क्युलेट केला आपण. अँगल सबस्टेंस जो केलेला आहे आपला अँगल तो काय 1.186 आर्क सेकंड.
हे होतं तुमचं सॉल्ड एक्झाम्पल नंबर 1. नाव येऊयात सॉल्ड एक्झाम्पल नंबर 2 कडं. हे कॅल्क्युलेशन थोडेसे हार्ड वाटत असतील तुम्हाला, का तर आपण लॉग टेबल शिकलो नाही आहे आणि हे कॅल्क्युलेटर तुम्हाला यूज करू देत नाहीत एक्झाममध्ये. सो नेक्स्ट लेक्चर किंवा हा चॅप्टर झाल्यानंतर लॉग टेबलवरचे प्रॉब्लेम्स बघणार आहोत, म्हणजे लॉग टेबलच शिकून घेऊयात अर्थात. नाव सेकंड प्रॉब्लेम ऑन पेज नंबर 5. द मून इज ॲट डिस्टन्स ऑफ 3.84 into 10 to the power 8 meters. इथं प्रॉब्लेम आहे फ्रॉम द अर्थ. इफ viewed from two diametrical opposite points on the earth, the angle subtended on the moon is 1 degree 54 minutes. What is the diameter of earth? म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, आपल्याच अर्थची डायमीटर काढायची. म्हणजे सपोज दिस इज युअर अर्थ, दोन कुठल्या ऑर्बिटली नाही, ऑर्बिट नाही काय म्हणतात, टू ऑपोजिट पॉईंट्स ऑन द अर्थ, म्हणजे ऑपोजिट पॉईंट ऑन द अर्थ ह्यावर उभं केल्यावर मूनवर सबस्टेंड होणारा अँगल किती दिला आहे, 1 डिग्री. हा जो थिटा दिला आहे तो थिटा किती दिला आहे मला, 1 डिग्री 54 मिनिट्स. 1 डिग्री 54 मिनिट्स. नाव डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड मून पण दिलेलं आहे. हा माझा मून आहे, हा माझा अर्थ आहे. थोडी इज्जत देऊया, कॅपिटल ई. नाव व्हॉट विल हॅपन, वी हॅव गिवन दॅट द डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड मून किती दिलं आहे डिस्टन्स, 3 पॉईंट कॅपिटल डी, म्हणजे हे जे डिस्टन्स आहे कॅपिटल डी ते डिस्टन्स दिलं आहे मला. कॅपिटल डी इज इक्वल टू 3.84 into 10 to the power 8 meters. Now what we have to calculate, the diameter of earth calculate करायचं आहे, म्हणजे मला स्मॉल बी कॅल्क्युलेट करायचं आहे. नाव स्मॉल बी कॅल्क्युलेट करण्यासाठी काय सांगतो लक्षात, स्मॉल बी कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, थिटा इज इक्वल टू काय असतं, बी बाय डी, बी अपॉन डी. सो इथून मला बीची व्हॅल्यू मिळून जाईल थिटा इंटू डी. हा फॉर्म्युला मला यूज करून आन्सर काढायचा आहे. बट अडचणी कोणत्या कोणत्या येतात आपल्याकडे समोर, एक तर डिग्रीमध्ये दिलं आहे, मला त्याचं रॅडियनमध्ये कन्वर्जन करायला पाहिजे SI युनिटसाठी. बस तेवढंच आहे, व्हॅल्यू करून टाका. या इकडं सांगतो कसं करायचं. वी हॅव गिवन दॅट थिटा इज इक्वल टू, मस्तपैकी गिवन व्हॅल्यूज वगैरे लिहायचं. थिटा इज इक्वल टू 1 डिग्री 54 मिनिट्स. आता ह्याचं पहिल्यांदा मिनिटचं सेकंड्स, आणि सेकंडमधनं नंतर करताना तुम्ही डिरेक्टली रॅडियनमध्ये करू शकता किंवा मिनिटाचं तर डायरेक्ट रॅडियन करू शकता. नो 1 डिग्री म्हणजे किती मिनिट्स असतात, 1 डिग्री इज इक्वल टू 60 मिनिट्स असतात. आणि वर किती आहेत 54 मिनिट्स, म्हणजे 54 मिनिट्स ॲड करा. टोटल किती मिनिटं मिळाले तुम्हाला, 114 मिनिट्स मिळाले. नो ह्या मिनिट्सचं डिरेक्टली तुम्ही रॅडियनमध्ये कन्वर्जन करू शकता. हे सगळं आपण का करतोय तर SI युनिट ऑफ थिटा इज इक्वल टू रॅडियन. सो वी आर कन्वर्टिंग दिस इंटू रॅडियन्स. नाव 114 मिनिट्स इंटू कन्वर्जन फॅक्टर काय सांगितलं होता, एक रॅडियनचं जर मिनिटामध्ये कन्वर्जन करायचं असेल तर 2.9 इंटू 10 टू द पॉवर -4. 2.9 इंटू 10 टू द पॉवर -4 हे झालं तुमचं रॅडियन. ह्याचं कन्वर्जन फॅक्टर कॅल्क्युलेशन तुम्ही होमवर्कमध्ये करू शकता. आन्सर आलं 3.3 इंटू 10 टू द पॉवर -2 रॅडियन्स. नाव वी गॉट थिटा. डी किती आहे आपल्याकडे, 3.84 इंटू 10 टू द पॉवर डिस्टन्स किती दिलं आपल्याला, 8 मीटर्स. वी नो दॅट थिटा इज इक्वल टू बी बाय डी. अँड आपल्याला डायमीटर कॅल्क्युलेट करायचं म्हणजे बेसिस. बी इज इक्वल टू काय येईल, थिटा इंटू डी. टाका थिटाची व्हॅल्यू 3.3 इंटू 10 टू द पॉवर -2 इंटू डीची व्हॅल्यू काय, 3.84 इंटू 10 टू द पॉवर +8. कॅल्क्युलेशन करा, तुम्हाला आन्सर मिळून जाईल 1.27 इंटू 10 टू द पॉवर 7 मीटर्स. कॅल्क्युलेशन होमवर्कमध्ये तुम्ही करू शकता, नाही आलं तरी डाऊट सेक्शन आहे तर नंबर दिला कुठतरी. दिस इज द डायमीटर ऑफ अर्थ. बरोबर आहे, कारण 6400 किलोमीटर, त्याचं मीटरमध्ये केल्यावर एवढं, आणि ह्याच्या दुप्पट व्हॅल्यू केली तर मला डायमीटर मिळतं आहे, विच इज राईट. सो आवर आन्सर इज राईट. असंही तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता, म्हणजे अंदाजे प्रेझन्स ऑफ माइंड वापरून किंवा बा रेडियस मला माहिती होती, डायमीटर ह्याच्या आसपास आलं पाहिजे, म्हणजे हे आन्सर क्रॉस चेक करताना बरोबर येऊ शकतं. दिस इज इट फॉर द टुडेज लेक्चर. ते छोटेसे पॉईंट आहेत, 2 असं थेरॉटिकल सांगून देतो. मेजरमेंट ऑफ मास करताना
ते थेरॉटिकल पार्ट आहे की बाबा 1 kgचं एक रेफरन्स युनिट ठेवलेलं आहे, काचेच्या ब्लॉक्समध्ये ठेवलेलं आहे, ते कशासाठी आहे काय ते सगळं. आणि ते पण जाता जाता सांगतो की kg is used to measure the mass of substance. 1 kilogram is the unit of 1 kg is the unit of simply mass. बट हेच जर मास आपल्याला खूप छोटा एकदम छोटंसं मेजर करायचं असेल, आता ॲटम्स, इलेक्ट्रॉन्स, न्यूट्रॉन्स ह्यांचं जर मास करायचं कॅल्क्युलेट करायचं असेल तर त्या खूप छोट्याशा व्हॅल्यू झाल्या. एकच मिनटं क्रॉस चेक करूयात आपण. खूप काय झाल्या, छोट्याशा व्हॅल्यू झाल्या 9. आणि त्या छोट्याशा व्हॅल्यू कशामध्ये मेजर केलं जातात तर 1 ॲटॉमिक मास युनिट, ह्याला काय म्हणतो 1 AMU. 1 AMU दॅट इज ॲटॉमिक मास युनिट. आणि त्याची व्हॅल्यू असते खूप छोटी व्हॅल्यू आहे, म्हणजे 10 ची पॉवर निगेटिव्हमध्ये जाणार आहे. 1.66 इंटू 10 to the power -27 kgs. हे काय पाठ करत बसायची गरज नाही, फक्त थेरॉटिकल पार्ट आहे, एक्सप्लेन करून देतो. kg असेल नॉर्मल kg आपण यूज करणार आहोत, पण एकदम छोट्याशा व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करायचं आहे 1 ॲटॉमिक मास युनिट हे युनिट रेफरन्स यूज करायचं आहे. नाव मेजरमेंट ऑफ टाईम. मेजरमेंट ऑफ टाईम करताना रेफरन्स काय पकडलं त्यांनी, एक सीझियमचा एक ॲटम घेतला, 2 एक्सायटेड स्टेटमधला काय घेतलं त्यांचं व्हायब्रेशन घेतलं. व्हायब्रेशन काय, तो छोटासा ॲटम व्हायब्रेट करतो. आणि किती व्हायब्रेट करतो, हां ते पण आहे 91-92 काहीतरी, हां 91-92, हां 91-92 67 नाही 63, हां 63-1770 व्हायब्रेशन्स. हेच काय एवढ्या व्हायब्रेशन करतो. कोण करतो, सीझियम ॲटम त्याच्या प्री डिफाईन्ड एक्सायटेड स्टेटमध्ये सारखं व्हायब्रेशन करतो. आणि त्यासाठी लागणारा वेळ म्हणून आपण काय पकडला 1 सेकंड. आलं लक्षात. 1 सेकंड कुठून आला, एक सीझियम ॲटम पकडला त्यांनी रेफरन्स पॉईंटसाठी. तो एवढे व्हायब्रेशन करायला लावणारा वेळ म्हणजेच आपण रेफरन्स काय पकडला 1 सेकंड. दिस इज इट फॉर द टुडेज लेक्चर पॅरलॅक्स मेथड. त्याच्यामध्ये एवढंच लक्षात ठेवा, थीटा इज इक्वल टू काय असतं B/D. B इज युअर बेसिस, कॅपिटल D इज डिस्टन्स बिटवीन जे काय 2 गोष्टी ऑब्जेक्ट पकडलेत आपण. बस अनकन्व्हेन्शन फॅक्टर्स फॉर यूज ऑफ SI युनिट्स. दिस इज इट. लेक्चर आवडला असेल नक्की चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू.